सो गुड मॉर्निंग सर्व स्टुडंट्स. सो बेटा, आज आपण इयत्ता 9वी मराठी माध्यमचा जो इतिहास विषय आहे त्याचा आपण तिसरा पाठ आपण आज पाहणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण सेकंड पार्ट पाहिलं आहे, बरोबर आहे. आणि तो जो सेकंड चॅप्टर होता इतिहासाचा, भारत 1960 नंतरचे आव्हान, बरोबर आहे, हे आपण चॅप्टर पाहिलं होतं. त्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी इन्फॉर्मेशन घेतलं होतं. तर आता आपण बेटा हा भारतापुढील अंतर्गत आव्हान, भारताच्या आतले जे अंतर्गत आव्हान आहेत तर ते आपण आज व्यवस्थितरित्या समजून घेणार आहे. हे एमपीसी यूपीसीच्या हिशोबाने खूपच अत्यंत महत्वाचा चॅप्टर आहे बेटा. हा तुम्हाला मेन्स, एमपीसी यूपीसी आणि वायवा इंटरव्ह्यू च्या दृष्टिकोनाने फारच महत्वाचं आहे, बरं का. सो हे चॅप्टर तुम्हाला इतकं हेल्प करेल ते सिलेबस समजून घ्यायला की जेणेकरून तुम्हाला खूप मदत यामध्ये तुम्हाला होणार आहे. ओके, तुमच्या मेन्स आणि तुमच्या इंटरव्ह्यू साठी. ठीक आहे, नवीला तर आहेच आहे. हा चॅप्टर खूपच महत्वाचा आहे. तुम्हाला या सेमिस्टरला सुद्धा दुसरा धडा आणि तिसरा धडा या धड्यात तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स येणार आहेत तुमच्या पहिल्या सेमिस्टरला. ठीक आहे, चाचणीला तर आहेच आहे. हे 3 धडे तुम्हाला चाचणीला आहेत आणि पहिल्या सेमिस्टरला हा धडाच आहे तुम्हाला महत्वाचा, त्यामुळे तुम्हाला हे करणंच गरजेचं आहे. सो वेळ न घालवता आपण बेटा स्टार्ट करूया आजच्या या लेसनला. तवर जो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवरती, युट्यूबच्या चॅनलवरती नवीन आहेत बेटा, प्लीज रिक्वेस्ट करतो, चॅनलला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. दुसरं, जर जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना अजून एक, मी ज्यावेळेस इथं काही गोष्टी तुम्हाला शिकवतो ते शिकवत असताना तुम्हाला हायलाईट सुद्धा करून देतो बेटा. तुम्हाला इथं एमपीसी यूपीसी नोट्स पण तुमच्या बरोबर बनतायत, किंवा तुमचे असे कोण बंधू भगिनी आहेत किंवा जे तुमचे घरामध्ये नात्यांमध्ये कोणी असे पाहुण्यांमध्ये मित्र मैत्रिणी आहेत किंवा दादा किंवा दिदी आहेत, हा, त्यांना आपलं चॅनल शेअर करा जे एमपीसी यूपीसीचा अभ्यास सध्याला करतायत आणि ज्यांना हे उपयुक्त होऊ शकतो. सो प्लीज बेटा त्यांना हे शेअर करा. आणि कंपल्सरी आपल्याकडे हायलायटर्स तुम्ही घेऊन ठेवा, बरं का. तुमच्या बरोबर 3 रंगाचे मिनिमम हायलायटर्स, एक तुमचं पिवळा, एक तुमचं लाल आणि एक तुमचा निळा, हे 3 रंगाचे हायलायटर्स तुमच्या बरोबर नेहमी सोबतच असले पाहिजे. असलं तर एक हिरवं पण ठेवू शकता तुम्ही. ओके, ठीक आहे. सो आपण या पाठामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत. यामध्ये आपण काय बघणार आहे या पाठामध्ये, तर हे जस्ट हायलाइट करतो बेटा, हे महत्वाचं नाही आहे कारण वाचणार तर आपण आज इन डिटेल आहे. तर यात फुटीरवादी चळवळ, फुटीरतावादी चळवळ म्हणजे एखादी चळवळ उभी केली तर ते फोडण्यात यश कसं मिळवलेलं आहे. ईशान्य भारतातील समस्या, ईशान्य भारत म्हणजे तुमचा जो अरुणाचल प्रदेश आहे, मिझोरम आहे, मेघालय आहे, हा, सिक्कीम आहे, हा, आपलं जो झारखंड आहे, हा, याच नक्षलवाद, जमातवाद, प्रदेशवाद. आता बघा बेटा, महाराष्ट्रामध्ये भाषेवरनं वाद चालतो युपी आणि युपी बिहार लोकांमध्ये, बरोबर आहे. तर हे प्रदेशवाद आहे. तुम्ही तुमच्या देशामध्ये जावा, तुमच्या प्रदेशांमध्ये जाऊन का कमवत नाही, आमच्या प्रदेशात काय येतात, आमच्या मराठी माणसांना काम मिळत नाहीत, तर असं प्रदेशवाद आहे. किंवा महाराष्ट्र आणि कर्नाटकाचा एक सीमावाद आहे बेटा, प्रदेशवाद आहे, बेळगाववरनं, बरोबर आहे. तर एक प्रदेशवाद आहे. या क्रमाने पुढील भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा आपण अभ्यास करणार आहोत, बरं का. कळालं काही कशाला इम्पॉर्टंट आहे, आला का एमपीसी यूपीचं पर्स्पेक्टिव्ह. गव्हर्नमेंट देते तुम्हाला एमपीसी साठी तयार करण्यासाठी, एक चांगलं भावी अधिकारी घडवण्यासाठी, एक चांगलं प्रशासकीय अधिकारी तयार करण्यासाठी जे की जनसामान्यांसाठी काम करेल, बरं का. त्यामुळे तुमचं सिलेबसच इतकं सुंदर दिलेलं गव्हर्नमेंटने, तुम्हाला काही अभ्यास करायची गरजच नाही. महत्वाचं, तुम्हाला महागडे क्लासेस लावायची गरज नाही, इथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे. तुम्ही अभ्यास केले तर 100% तुमचा एमपीसी निघतोच, विषयच नाही बेटा, विषयच नाहीये. तर या पाठामधला जो सर्वात महत्वाचा पार्ट आहे तो पहिला आपल्याला दिलाय, पंजाब मधील असंतोष. ओके,
पंजाब मधील असंतोष, नाव तर पंजाब आहे, तर तुम्हाला पंजाबवरून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की हे सिलेबस तुम्हाला हा जो कन्सेप्ट दिलेला आहे तो कन्सेप्ट तुम्हाला एमपीसी आणि युपीसी जास्त करून युपीसीच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्वाचा आहे. आणि एमपीसी दृष्टिकोनाने यासाठी की तिथले जे काही घडामोडी झालेली आहेत तर त्याचं आपण अनुकरण करून अभ्यास करून आपल्या प्रदेशात अशा गोष्टी घडू नये त्यासाठी आपण हे शिकत असतो बेटा, कळलं का? तर हे भावी अधिकारी तुम्ही हे सगळ्या गोष्टी शक्य घडून आणू शकता. तर पंजाब राज्यात अकाली दल हे लक्षात ठेवा. रिसेंटली ह्याच अकाली दलाचे जे प्रमुख आहेत, या अकाली दलाचे जे प्रमुख आहेत त्यांनी पंजाबचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत बर का, मानसिंग, त्यांना काहीतरी त्यांचं पद आहे किंवा काहीतरी असं अँटी पंजाबी म्हणून त्यांना काहीतरी घोषित केलेलं आहे. प्रॉपरली मला लक्षात येतं. ज्याही मुलांना हे लक्षात येत आहे, ज्यांनी बातमी वाचली आहे, प्लीज कमेंट बॉक्स मध्ये टाका. मला खूप आवडेल बेटा तुमचं हा इन्फॉर्मेशन तुम्ही जर टाकलात तर मला खूपच आवडेल. ओके. सो एक राजकीय पक्ष होता अकाली दल, हा प्रमुख राजकीय पक्ष होता. 1973 मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला. काय? आनंदपूर साहिब हा ठराव त्यांनी मंजूर केला. आता साहिब म्हणलं ना बेटा, नेहमी लक्षात ठेवा की पंजाब मध्ये जेवढे सुद्धा गुरुद्वारा आहेत ते गुरुद्वाराचे जे ते जे त्यांना जे गुरु मानतात किंवा जे ते त्यांना जे देव मानतात त्यांना साहिब असं, तर ते आनंदपूर ठिकाण आहे म्हणून आनंदपूर साहिब असं, आणि त्याच्यावरनं ते ठराव असं ठेवलेलं आहे. हा, त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे. चंदीगड कोणाला द्यावे? पंजाबला द्यावे. इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाबमध्ये समाविष्ट करावेत. काय? इतर राज्यातील पंजाबी भाषिक म्हणजे उदाहरणार्थ समजा काही पंजाबी जर महाराष्ट्रात राहत असतील तर त्या पंजाबी लोकांना पंजाबमध्येच परत समाविष्ट करावेत, म्हणजे त्यांना रिटर्न पाठवून द्यावे. सैन्यांमधील शिखांचे संख्या प्रमाण वाढवावे. नो डाऊट बेटा की भारताचे जे मिलिटरी आहे, भारतीय सैन्य आहे, बीएसएफ असो, मिलिटरी असो, पॅरामिलिटरी असो, पॅरा कमांडर असो, ओके. सो या सगळ्या खात्यांमध्ये जे सर्वात जास्त आर्मीमध्ये जर कुठले राज्यातले जे सैन्य जात असेल किंवा लोक जात असतील भरतीला तर ते पंजाबचे बेटा, आणि सगळे बॉर्डरवर दिसतील तुम्हाला. हा, ही वास्तविकता आहे. त्यामुळं त्यांनी काय म्हणलेलं की सैन्यांमध्ये शिखांचा जो संख्या प्रमाण आहे तो वाढवावे. पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही फ्रीडम त्याला द्यावं, म्हणजे फ्रीडम इन द सेन्स काय की त्याला जास्तीत जास्त कन्सेशन्स वगैरे द्यावे. अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती बरं का. तर 1977 मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर आला. अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यानुसार जुन्या मागणी बरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या, म्हणजे जे नदी खोऱ्यामधनं जे काही पाणी येतं वरनं पंजाबमध्ये प्रवेश करतो तर त्या पाण्याचा जो वाटा आहे तो सुद्धा आम्हाला वाढवून मिळाला पाहिजे. अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या होत्या बरं का. हे काही मागणी त्या लोकांनी केले होते. आता हे एमपीसीचे दृष्टिकोनाने फार इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे याला पिवळं कलर करतो हे पूर्ण पॅराग्राफ. हा, कारण आनंदपूर साहिब आणि त्या ठराव, आनंदपूर साहिब ठराव जो आहे या ठरावामध्ये कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते संपूर्णच तुम्हाला या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कळालं की आनंदपूर साहिब ठराव एक्झॅक्ट कशासाठी होता हा या पॅराग्राफ मध्ये. तर 1980 मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान, मागच्या मी सेकंड चॅप्टर मध्ये बोललो होतो मी तुम्हाला, स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले. हा, दुसऱ्या पाठामध्ये तुम्हाला हे पण दिलं होतं की पाकिस्तानी याला पाठिंबा दिला होता. हा, या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते.
ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याची सूचना देत होते बर का. सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानीवादी जनरल सिंग भिंद्रानवाले याच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले. बघा, कट्टर खलिस्तानवादी जे लोक होते ना, ते यांच्या जवळ काय होऊ लागले, जमा होऊ लागले. आणि जे अकाली दलाचे नेतृत्व करणारे जे संत हरचरण सिंग लोंगोवाले होते, हे सुवर्ण मंदिरात ना त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना धरून ते निदर्शन करत होते. निदर्शन म्हणजे का आपण काय म्हणतो, आंदोलन, बरोबर आहे. शांतप्रिय निदर्शन चालू होतं त्यांचं. या काळात दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली. याच काळामध्ये दहशतवादी अतिरेकी जे होते त्यांच्या विरुद्ध कारवाया सुरू झाले. 1981 मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली. भिंद्रानवाले कोण आहेत, तर हे कट्टर खलिस्तानवादी आहेत बर का. त्यांना अटक झाली. येथून पुढे वातावरण अधिक चिघळत गेले बर का. पंजाबमध्ये असंतोष का वाढला, तर त्यांना अटक केल्यामुळं जे खलिस्तानी समर्थक होते त्यांचा एवढा मोठा विस्फोट झाला की ते खूप मोठं एक आंदोलन झालं किंवा पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण झाली. यातूनच 1983 मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. आता राष्ट्रपती राजवट लागू हा जो कन्सेप्ट आहे एमपीसीच्या युपीसीच्या दृष्टिकोनाने आणि तुमच्या नवीच्या दृष्टिकोनाने सुद्धा तुम्हाला माहिती असणे तितकंच गरजेचं आहे. बेटा, एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू कधी होते? तर राष्ट्रपती राजवट लागू होण्यापाठीमागील काही कारणे आहेत बेटा. काय कारण आहेत, तर एखाद्या राज्यामध्ये आणीबाणीची परिस्थिती आली किंवा एखाद्या राज्यामध्ये जर एखाद्या कोणत्याही अन्य पक्षाला त्यांचं पाठबळ नसेल किंवा त्यांची स्वतःची सत्ता येऊ शकत नसेल बर का, किंवा त्या देशामध्ये किंवा त्या प्रांतामध्ये राज्यामध्ये असंतोष असेल, विनाकारण दंगे वगैरे पेटू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये, तिथे जीवित आणि वित्त हानी होऊ शकते. वित्त हानी म्हणजे आर्थिक हानी होऊ शकते. तर अशा वेळेस त्या राज्याचे राज्यपाल कोण करतो, राष्ट्रपती राजवट लागू, त्या राज्याचे राज्यपाल त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात. आणि हे कोणत्या कलमा अंतर्गत करतात संविधानाच्या, तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या माहिती. ठीक आहे. भिंद्रानवाले अकाल तख्त, तख्त म्हणजे खुर्ची, भिंद्रानवाले अकाल तख्त या धार्मिक स्थळी राहायला गेले. भिंद्रनवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तिथे वाळूची पोती रचली. परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले. यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली. लोकशाही समोर मोठे आव्हान होते. लोकशाही समोर हे सर्वात मोठे आव्हान होते बर का. ठीक आहे. तर हे भिंद्रनवाल्यांनी, जे भिंद्रनवाल्याचे अनुयायी होते, मी मगाच म्हणलो होते चिघळले, ते सगळे जे कट्टर खलिस्तानी लोक समर्थक होते ना, ते इतके खवळ होते ना, त्यांनी सुवर्ण मंदिरच आपल्या ताब्यात घेतला डायरेक्ट. आणि त्याच्या आजूबाजूला काय केले हो, सगळं पोते रचले त्यांनी वाळूचे बर का. म्हणजे एक छावणी तयार केली, किल्ल्याच्या स्वरूपात तिथं तयार केले बर का. बाहेरचे माणसं यायलाच नाही पाहिजे. म्हणजे जे सरकारचे जे लोक आहेत ते तिथे आलेच नाही पाहिजे. आणि आले तर आम्ही हल्ला करणार त्यांच्यावर, एक तर आम्ही जी जगणार तर ते जगणार, अशा पद्धतीचं वातावरण त्या काळात झालं होतं. आता बघणार आहे आपण बेटा ऑपरेशन ब्ल्यू स्टार, हा खूप महत्वाचा आहे बरं का. ऑपरेशन ब्ल्यू स्टार
खूप वेळा एमपीसी ला विचारला गेलेला आहे. पंजाबच्या असंतोषाला धरून जो ब्लू स्टार आहे बरं का, ऑपरेशन ब्लू स्टार हा पंजाबाचा असंतोषाला धरूनच विचारला गेलेला आहे. हा, तर हे दोन्ही एकमेकांना डिपेंडेंट क्वेश्चन आहे. हा, तुम्हाला ऑपरेशन ब्लू स्टार पेपरला सुद्धा महत्वाचं बेटा 9वीच्या लक्षात ठेवा. सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग बार यांच्याकडे सोपवली. कुणाकडे? कुलदीप सिंग बार. हे नाव लक्षात ठेवा. एमपीसी युपीसीच्या मेन्सला प्रिलियम्सला हा प्रश्न विचारतात. ते जे प्रमुख कामगिरी करणारे मेजर जनरल यांचा नाव काय? तर त्यांचं नाव काय हो? कुलदीप सिंग बार. काय आहे त्यांचं नाव? कुलदीप सिंग बार. हे नाव लक्षात ठेवा. तर 3 जून 1984 रोजी सकाळी बरोबर पहाटे ऑपरेशन ब्लू स्टार या मोहिमेला प्रारंभ म्हणजे सुरुवात झाली. 6 जून रोजी कारवाई संपली. सलग तिथे 3, 4, 5 आणि 6 ही 4 दिवस ही कारवाई चालू होती त्या खलिस्तानींना बाहेर काढण्यासाठी. बरं का, या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली. बरं का, म्हणजे कोणत्याही आत बघा सुवर्ण मंदिरामध्ये निष्पाप लोक सुद्धा पंजाबी सिख लोक सुद्धा तिथे होते. त्यांचा काय दोष आहे यामध्ये? तर त्यांना जर सुखरूप काढले पाहिजे का नाही? त्या निष्पाप लेकरांना, आया बहिणींना, वयोवृद्धांना, सर्वांनाच बाहेर काढणं आणि सुखरूप काढणं ही तितकीच महत्वाची जबाबदारी होती. तर ते कामगिरी आणि ही जबाबदारी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्या खांद्यावरती होती. त्यामुळं त्यांनी खूप संयम राखून आणि भारतीय सैन्यांनाही त्यांनी काय केलं होतं, तशी सूचना दिली होती की बाबा काही झालं तरी आपल्याला संयम ठेवायचा आहे आणि आपल्याला ही कामगिरी फते करायची आहे. हा, कारण मारण्यापेक्षा शांततेने जर मार्गाने सोडवलं तर यामध्ये बेटा आपलंच काय होतो, एक चांगुलपणा दिसतो आपला, एक चांगलेपणा चांगलं म्हणतो चांगलेपणा आपल्याला दिसतो आणि विश्वास जिंकता येतो. विरोधकाच्या मनावरती अधिराज्य करता येतं आपल्याला. तर भिंद्रनवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले. बरं का, इतर दहशतवाद्यांना त्यांनी मारले आणि भिंद्रनवाल्यांना मारले. ही कारवाई संपली. त्यानंतर 1986 मध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली. त्याला ऑपरेशन ब्लू स्टार कोणाच्या काळात झालं? ब्लू स्टार कोणाच्या काळात झालं? तर ते होतं आपले ते खलिस्तानी जे होते बघा, त्यांचं नाव काय होतं बाबा, भिंद्रनवाले. हा, भिंद्रान वाले यांच्या काळात ब्लू स्टार झालं आणि 1986 ला पुन्हा एकदा अशी कारवाई परत सुवर्ण मंदिरामध्ये करावी लागली. दहशतवाद्यांना बाहेर काढण्यात आलं. हा, तर त्या ऑपरेशनला परत नाव दिलं ब्लॅक थंडर. काय? ब्लॅक थंडर असं त्याला नाव दिलं गेलं. ओके, तर मी इथं संपलेला एक जो आहे तो हिरवाच ठेवतो कंटिन्यू आणि इथून लाल कलर करतो, कारण ऑपरेशन ब्लॅक थंडर हा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन ब्लॅक थंडर हे नाव लक्षात ठेवा. येथून पुढे पंजाब मध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली. म्हणजे शांतप्रिय पंजाब हा पुढे प्रगती करू लागला. आता बेटा हे तुम्हाला माहिती आहे का? मध्ये तुम्हाला खूप छान माहिती इथं दिलेली आहे, उपयुक्त माहिती दिलेली आहे. तर विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेले लष्करी कारवाईला ऑपरेशन म्हणतात. विशिष्ट उद्दिष्ट ठेवून म्हणजे सामान्यांना जपलं पाहिजे,
शांततेप्रिय मार्गाने कोणतेही प्रश्न सोडवले पाहिजे. कुणाच्याही दहशतवादी असो किंवा तो चांगला एक सामान्य व्यक्ती असो, त्यांना जीवितहानी नाही झाली पाहिजे. जिथं कारवाई केली जाते तिथं कोणत्याही पद्धतीने वित्तहानी जास्त झाली नाही पाहिजे, आर्थिक नुकसान झालं नाही पाहिजे किंवा जो बिल्डिंग वगैरे आहे तिथं जास्त तोडफोड नाही झाली पाहिजे. हा, जनसामान्यांना आणि इतर गोष्टींचं आपल्याला देखरेखीखाली या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्याला ऑपरेशन म्हणतात. हा, तर का जे लष्करी कारवाई असतात त्याला ऑपरेशन म्हणायचं बेटा. ऑपरेशन ब्ल्यू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेले दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची सैनिक कारवाई होती. बघा, नुकतंच ऑपरेशन सिंदूर तुम्ही ऐकलेलं असेल. जे काश्मीरमध्ये बॅड हल्ला झाला होता, तर त्या बॅड हल्ल्यामध्ये बऱ्याच भगिनींनी आपलं सिंदूर गमावलं होतं. सिंदूर म्हणजेच आपले पतींना, त्यांच्या प्राणांना त्यांनी गमावले होते, आपल्या साथीदारांना गमावलं होतं. तर त्याचा एक शिक्षा म्हणून, बदला नाही, एक शिक्षा, एक समज म्हणून या ऑपरेशनला महिलांनीच नेतृत्व दिलेलं आहे. महिलाच आर्मी तिथं नेतृत्वाला होते आणि एखाद्या महिलेचं सिंदूर गमावले असल्या कारणे त्या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं एक विशिष्ट उद्देश ठेवून त्यांनी काय केलं, जे अतिरेकी आहेत किंवा असे अतिरेकी पाकिस्तानमध्ये जे संघटना आहेत किंवा त्या संघटनेशी जुडलेले जे व्यक्ती आहेत, त्या संघटनेला जे पाठपुरावा करणारे, असे जे शिक्षण देणारे जे संस्था आहेत, त्या संस्थेवरतीच काय केलं होतं, ड्रोनने हल्ला केलं होतं पाकिस्तानमध्ये. बरोबर आहे. अशाला आपण ऑपरेशन म्हणतो. तर आपल्याला समजायचं बेटा की आज आपण एक्झॅक्ट काय शिकतोय. जसं बघा, 1971ला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं होता. बरोबर आहे. काश्मीर प्रश्नावरनं आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं होतं. मी पंजाब पिक्चरचं बॉर्डर पिक्चरचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. करेक्ट आहे. आठवतंय का तुम्हाला? तर हे जे युद्ध झालं, अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये पण युद्ध झालं होतं. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांच्या काळात पण युद्ध झालं होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत आपण हे पाहिलं होतं, कारगिल युद्ध. बरोबर आहे. काश्मीर प्रश्नावरनं. हे सगळे काय तर बेटा, हा, ऑपरेशन कारगिल वगैरे, हा, तर हे सगळे त्याच्याच बेटा ऑपरेशन असतात. हा, सगळेच ऑपरेशन आपण लक्षात ठेवत नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतं, तरच आपण एक भावी अधिकारी घडू शकतो बेटा. हा, आणि तुमच्या पाठ्यपुस्तकातच आहे. हा, तर ईशान्य भारतातील समस्या आता आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. ईशान्य भारतात भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर 8 राज्यांचा समूह येतो. कोण? आसाम. मगच म्हणलो मी, आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा. ही 8 राज्ये म्हणजे ईशान्य भारत होय. आता नेहमी हे पाठ करा, एमपीसी युपीसी ला ईशान्य भारतात येणारे राज्य कोणते हे तुम्हाला विचारतात, बर का. तर हे खूप महत्वाचं आहे एमपीसी युपीसी दृष्टिकोनाने, त्यामुळे मी हिरवा रंग दिलेला आहे. हे पाठच करून ठेवा. हा, या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहदीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केलेले आहे. हे इतके महत्वाचे 8 राज्य आहेत ना बेटा, की या राज्यांची जी सीमा आहे, हे तुम्हाला म्यानमार लागते, चायना लागतो, नेपाळ सुद्धा लागतो, बर का, आणि बांगलादेश. हे 4 आंतरराष्ट्रीय देश आहेत आणि हे देश कमी जास्त अंतरामध्ये त्यांच्या जे राज्याची सीमा आहे, बॉर्डर आहे, त्याला लागते, बरं का. हा, वाक्य परत महत्वाचं आहे, लाल कलर करतो. आंतरराष्ट्रीय सरहदींना कमी अधिक प्रमाणात स्पर्श केले आहे, हे महत्वाचं वाक्य आहे एकदम. वंश, भाषा, सांस्कृतिक वैविध्य अशा विविध पातळ्यांवर येते वेगळेपणा दिसून येते. हा, येते का लक्षात? तर या भागातील जनजातींनी भारताच्या मुख्य प्रवाशी जुळून घेण्याचे
कामे स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला बरं का. हे जनजाती जे आहेत तिथले ते जनजाती भारताचे मुख्य प्रवाहाशी जोडले पाहिजे आणि ते आपल्या भारताबरोबर राहिले पाहिजे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या काळामध्ये पुढाकार त्यांनी घेतला होता ते आपल्या भारतात राहिले पाहिजे म्हणून यांना केंद्रशासित प्रदेश काही राज्यांना केंद्रशासित प्रदेश असं त्यांना काय दिलं एक मान दिला गेला बेटा. ओके हे लक्षात ठेवा. हे कोणी केलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी आणि एखाद्या राज्याला केंद्रशासित प्रदेश करायचा असेल तर ते कोणत्या कलमाअंतर्गत केलं जातं हे अभ्यास करून मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. ठीक आहे किती महत्वाचं देतो की नाही मी इन्फॉर्मेशन. सो असं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके असंच नाही मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतोय मी तुम्हाला अधिकारी घडवतोय मी विद्यार्थी तर घडवतच आहे पण मला अधिकारीही घडवायचे आहेत. उद्या तुम्ही अधिकारी झाले तर इथंच परत कमेंट बॉक्स मध्ये यायचं आणि मला सांगायचं सर झालोय म्हणून. तुमचं पोस्ट टाकायचं आहे. ओके तर 1954 मध्ये त्यांनी नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थात पूर्वांचल असा भाग निर्माण केला. नॉर्थ ईस्ट नेफा नॉर्थ ईस्ट नेफा नॉर्थ म्हणजे ने फा म्हणजे फ्रंटियर नेफा कळलं का. ने म्हणजे नॉर्थ ईस्ट फा म्हणजे फ्रंटियर एजन्सी अर्थात पूर्वांचल. किती भारी एक्झाम्पल देतोय की मी तुम्हाला डायरेक्ट पाठ केलं की नाही बेटा नेफाचा अर्थ डायरेक्ट तुम्हाला पाठ पण करून दिलं भारताचा नकाशाचा नॉर्थ आणि ईस्ट नेफा नॉर्थ ईस्ट फ्रंट एजन्सी. ओके एमपीसीच्या हिशोबाने इम्पॉर्टंट रेड कलर आणि तुमच्या नवीसाठी सुद्धा भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय बरं का. भारत चीन सीमेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेतील जनजातींचा हा प्रदेश होय. बघा बेटा हा इतकं महत्वाचं आहे की ब्रह्मपुत्र नदी इथनं येते अरुणाचल प्रदेश करत आसाम करत येते. ठीक आहे आणि ती बांगलादेशमध्ये परत येते आणि बांगलादेशमध्ये जी गंगा नदी आहे ती परत याच ब्रह्मपुत्र नदीला जुडते बरं का. आणि बांगलादेशची जीवन वाहिनी म्हणून ओळखले जाते हे दोन नद्या. आणि भारताच्या जो ईशान्य नेफा जो आहे आपला तर जो नॉर्थ ईस्ट इंडिया आहे किंवा ईशान्य भारत जो आहे हे 8 राज्य आहेत या 8 राज्यांना ब्रह्मपुत्र नदी ही प्रमुख नदी आहे हे लक्षात ठेवा. आणि याच नदीच्या वरती तुम्हाला चायनाची सरहद लागते चायनाची सीमा लागते आणि चायनामध्ये ह्याच नदीला सॅंगपो रिव्हर म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा सॅंगपो हा शब्द लक्षात ठेवा सॅंगपो यस ने एक्स शँगपो शँगपो आपण भारतामध्ये त्याला सॅंगपो असं नाव देतो शँगपो हे नाव लक्षात ठेवा. याच नदीवरती जगातलं सर्वात मोठा धरण चायनाने बांधलेला आहे. या धरणामुळे पृथ्वीचा जो वेळ आहे हा कित्येक तरी मिली सेकंडनी स्लो झालाय. तो कितीने झालाय कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. म्हणजे यावरून तुम्हाला कळेल की एमपीसी युपीसीचा अभ्यास किती सोपा असतो. या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपूनच साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली बरं का. त्यांचा विकास आणि त्यांची संस्कृती जपण्याचा फार मोलाचा वाटा पंडित नेहरूंनी घेतला होता बरं का. त्यामुळे त्यांना आपल्या राज्यात घेऊन केंद्रशासित प्रदेश केलं विशेषतः मान्यता दिली कारण बहुतांश जे तिथे जनजमाती आहे ते आदिवासी आहेत. संविधानाच्या 6व्या सूचीमध्ये या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. घ्या आलं का संविधानाचं कोणतं सूचीमध्ये त्यांना दिलेलं आहे 6व्या सूचीनुसार या भागास खास तरतुदी देण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे लाल रंग. तर 1965 मध्ये या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली
या भागाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली? परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली. पुन्हा लाल रंग. परराष्ट्र मंत्रालय काय करतो? कारण आंतरराष्ट्रीय सीमा ज्या राज्यांना लागते तर त्या राज्याला नेहमी परराष्ट्र मंत्रालयच हाताळतं. कारण परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी असते की कोणताही परदेश आपल्या राज्यामध्ये घुसखोरी करू नये किंवा तिथल्या स्थानिक लोकांना दहशतवादी संघटना सक्रिय करू नये किंवा आपल्याच स्थानिक लोकांना ते लोक त्रास देऊ नये. जसं सॅंगपूर रिव्हर, ब्रह्मपुत्रा रिव्हरचे जे पाणी देणे घेणं आहे, एक पाणीच्या देण्यावर एक ट्रिटी, एक करार केलेला आहे भारत आणि चायनामध्ये. ती ट्रिटी आज सुद्धा चायना फॉलो करत नाही. ती ट्रिटीचं नाव काय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके. इयत्ता 9वीचे मुलांना सुद्धा हा सूचना आहे. माझ्या क्लासेस मधल्या सुद्धा मुलांना हे आहे सूचना. मागील व्हिडिओमध्ये मला तुमचं रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. मला हवंय ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी 1971 मध्ये ईशान्य परिषद कायदा, बघा, ईशान्य प्रदेशातील मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी ईशान्य परिषद कायदा करण्यात आला. कधी? 1971 मध्ये. हा नीट लक्षात ठेवा. या कायद्यानुसार ईशान्य प्रदेशाची कामे स्पष्ट करण्यात आली. काय कामे त्यांची आहेत? आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हिताच्या बाबी, आंतरराज्य वाहतूक, वीज, पूर नियंत्रण इत्यादी संबंधित केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते. बरं का? या परिषदेचे काय काम आहे तिथे दिलेले आहेत. तर बेटा, मी मागच्या वेळेस आपण भूगोल अभ्यास केलं होतं, आठवतंय का हो तुम्हाला? आपण दुसरं पाठ ज्यावेळेस बघत होतो त्यावेळेस हिमालय आपण दाखवलं होतो. मी तुम्हाला दाखवतो की हिमालय असं काय वळलेलं आहे, कललेलं आहे, बरोबर आहे. आणि या कळल्यामुळं अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, त्रिपुरा, मेघालय हे राज्यांमध्ये असं आपलं काय म्यानमार इथपर्यंत हिमालय गेलेला आहे म्हणलो तुम्ही तुम्हाला, बरोबर आहे. तर या कल्ल्यामुळं तिथं मोठमोठे खाडी निर्माण झालेले आहेत. खाडी का निर्माण होतात? ज्यावेळेस दबलेला एखादा भाग, भूखंडाचा भाग एकदमच खाली जातो आणि बर का, एखादा भाग असं ताण पडलेला आहे, ताण पडल्यानंतर तो पट्टा बाजूला सरकतो खडकाचा आणि मधली भाग असं खाली येतो. तिथं खचदऱ्या तयार होतात. दरी तयार होतात, खचदरी तयार होतात. तर तिथनं ते पाणी येतं, पूर तिथं येतो मोठ्या प्रमाणामध्ये, बर का. तर ते सगळं नियंत्रण करण्याचं, वीज तयार करण्याचं, आंतर राज्य वाहतूक निर्माण करण्याचं, या सगळ्या गोष्टी या परिषदेच्या आहेत. आणि त्या परिषदेचं नाव काय? ईशान्य परिषद कायदा. काय आहे त्या परिषदेचं नाव? ईशान्य परिषद कायदा. आता बघणार आहे मिझोरम. महत्वाचा भाग आहे बेटा आणि खूपच एमपीसी युपीसीच्या हिशोबाने खूपच अत्यंत महत्वाचा भाग आहे. ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे, बर का. भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्ता दिली. कोणते बेटा? भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्ता म्हणजे काही सूट दिले. काय सूट होतो? काय सूट होत? तर केंद्र सरकारने 1953 मध्ये भाषावर प्रांत रचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेचे आक्षेप वाढला, बर का. अपेक्षा, जनतेचे अपेक्षा वाढले. तर मिझोनच्या नेत्यांनी मिझो प्रांताची मागणी केली. काय? स्वायत्ता मिझो वरनं मिझोरम असा पडलेला आहे.
करण्यास सुरुवात केली. तर 1959 मध्ये मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला. या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लाल डेंगा डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केला. बरं का, कोणी कार्य केलं दुष्काळ पडल्यावर? त्यांचे जे मिझो नेते आहेत लाल डेंगा यांनी सामान्य जनतेसाठी खूप मोठं कार्य, खूप मोठं योगदान त्यांनी केलेलं आहे. बरं का. तर 1961 मध्ये लाल डेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट एम एन एफ या संघटनेची स्थापना केली. त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरम ची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लाल डेंगा यांनी केली. डायरेक्ट स्वतंत्र देशच, स्वतंत्र एक राष्ट्राची जी निर्मिती मागणी त्यांनी केली. बर का. आणि ही मागणी स्वतः नाही केली, तर एका संघटनेच्या मार्फत त्यांनी केली. आणि त्या संघटनेचं नाव काय हो? मिझो नॅशनल फ्रंट MNF. सॉरी. 1961 साली. बर का केली? कारण 1959 मध्ये मिझोरम प्रदेशामध्ये तीव्र दुष्काळ झाला आणि त्यावेळेस केंद्र शासनाने त्यांच्याकडे विशिष्ट पद्धतीने लक्ष दिलं नाही, दुर्लक्षित केलं असं होत नाही बेटा. थोडंफार तरी लक्ष दिलं असणार आहे. पण ज्या पद्धतीने आणि त्यांची जी भावना ज्या पद्धतीने दुखवले होते, लक्ष त्यांना म्हणलं की बाबा 100% तुम्ही आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे होतं, तसं तुम्ही लक्ष दिलं नाही. बरं का. तर कुठेतरी मन दुखवलं जातं थोडंफार. तर ते दुखवलेल्या भावनामुळे मिझो नॅशनल फ्रंट हा संघटना स्थापना झाली. त्या संघटनेच्या अंतर्गत त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधले जे मिझो बहुल प्रांतामधले जे लोक आहेत, या तिघांना एकत्र धरून त्यांनी ग्रेटर मिझोरम ची एक संकल्पना मांडली आणि स्वतंत्र राष्ट्राची मागणी त्यांनी केली. तर मार्च 1966 मध्ये मिझो नॅशनल फ्रंट स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा त्यांनी लोकांनी करून टाकली. डायरेक्ट घोषणा केली की यापुढे आता आम्ही भारताचा भाग नाही आहे. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थितीची कठोरपणे हाताळून बंड मोडून काढले बेटा त्या काळामध्ये. बरं का. कुणाच्या नेतृत्वाखाली? इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली. तर 1972 मध्ये परिस्थिती निवळल्यावर मिझो बहुल भागाला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. बर का. केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. हा किती महत्वाचा बघा, म्हणून मी त्याला हिरवा रंग दिलाय मार्च पासून ते इथपर्यंत. 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. हा. आणि लाल डेंगा त्या राज्याचे मुख्यमंत्री झाले. मिझोरम हे राज्य झालं आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री हे लाल डेंगा यांनाच करण्यात आलं. तर का ही घटना नीट लक्षात ठेवा. आता नागालँड बघणार आहे आपण. ईशान्य भारतातील नागा जमात म्हणून तिथं नागालँड असं नाव दिलेलं आहे. सर्वात जास्त कोणती जमात राहत असतील तर ते नागा लोकांची जमीन आहे, म्हणून त्याला नागालँड असं नाव दिलेलं आहे. तर जमात ही लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. बरं का. त्यावेळेस विश्वयुद्ध चालू होतं, तर त्या विश्वयुद्धामध्ये बर्मा लोकांबरोबर म्हणजे म्यानमारच्या लोकांचं मदत घेऊन, जापानीज लोकांचं मदत घेऊन ते ब्रिटिशांबरोबर खूप लढलेत बरं का. त्यांचं योगदान विसरता कामा नये बेटा. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमार सीमेवरती सीमेवरील भाग असा परिसरात नागा या जमातीची वसाहती होती. बरं का. फक्त नागा जमात ही फक्त नागा टेकड्यांकडेच नाही राहत, तर काही लोक त्यांचे म्यानमार, बघा मी मगाच म्हणलं ना रे बाबा, म्यानमार मध्ये म्हणजे बर्मा, आसाम, पूर्व हिमालय, नागा टेकड्या
हे तर आपल्या भारतातले. म्यानमार आपल्या भारतात नाही आहे. म्यानमार कुठे आहे? आजचा जो तुमचा जो पूर्वीचा बर्मा आहे त्याला आज म्यानमार म्हणतो आपण, बरोबर आहे की नाही? तर इतर देशामध्ये सुद्धा हे लोक राहतात. आजही म्यानमारच्या त्या भागामध्ये लोक हिंदी बोलतात आणि ते लोक भारतामध्ये येण्यास विनंती करतात. कळलं का? हा, आपलंही भारताचं त्यांच्याबरोबर बोलणं चालू आहे. हा, सो 1946 मध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल NNC बरं का या संघटनेची स्थापना केली. कोणाची स्थापना केली? NNC ची स्थापना केली. काय आहे नाव? नागा नॅशनल काउन्सिल. काय आहे? नागा नॅशनल काउन्सिल, बरं का. पुढे त्यांनी नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. सगळे तिथले ईशान्य देशातले स्वतंत्र राज्य, स्वतंत्र देश, स्वतंत्र राष्ट्र अशी मागणी होती. त्यांचे नेतृत्व अंगामी झापो फिजो, काय अंगामी झापो फिजो हे करत होते, बरं का. नागालँड स्वतंत्र देश राष्ट्राची मागणी करत होते. त्या मागणीचे जे नेतृत्व करणारे जे नेतृत्व होते अंगामी झापो फिजो हे करत होते. 1954 मध्ये NNC ने नागालँडचे स्वतंत्र संघ राज्याची स्थापनेची घोषणा केली, बरं का. स्वतंत्र संघ राज्याची त्यांनी घोषणाच केली, बरं का. 1955 मध्ये आसाम रायफलचे सैनिक आणि स्थानिक यांच्यात चकमकी उडाल्या, बरं का. आसाम रायफलचे सैनिक हे आपल्या एक भारतीय सैनिकाचे काय आहेत, एक तुकडी आहे सैनिकांची, तर त्याला नाव आहे आसाम रायफलचे सैनिक. आणि तिथले स्थानिकांमध्ये चकमकी झाल्या, म्हणजे युद्ध झाल्यासारखंच परिस्थिती होती. दोघांकडनं गोळीबार झालेले, पण शांततेपूर्वने केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी सुरुवातीला. नंतर त्या ऐकण्याच्या परिस्थितीत होते, त्यांच्याकडनं हल्ला झाला, सैनिकांवरती ज्या जीवितहानी होते त्या परिस्थिती अशी असते की बेटा तिथं आपल्याला सेल्फ डिफेन्स मध्ये आपल्याला काही गोष्टी करावीच लागतात. चकमकी झडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली. बघा, लष्करी कारवाई झाली बेटा इथं. हा, केंद्र सरकार आणि NNC यांच्यात चर्चा अनेक फेऱ्या झाल्या, खूप फेऱ्या झाल्या. सतत तिथं जावं लागले होते केंद्राचे कोण ना कोणतरी एक मोठं नेतृत्व, एक मोठा नेता तिथं जाऊन चर्चा करून येतच होता. केंद्र सरकारने नागा बहुल भागाला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात ठरवले. केंद्र सरकारने नागा बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचं ठरवलं. नेपाळमधील नागा बहुल भाग आणि शुआनसॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 मध्ये नागालँड हे राज्य अस्तित्वात आले, बरं का. कोणकोणते भाग आपण याच्यामध्ये आले? कोणकोणते भाग आले? तर नेपाळमधील नागा बहुल भाग आणि शुआनसॉंग हा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आले, बरं का. हा भाग अस्तित्वात आला. आसाम 1983 साली आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतर बंगाली भाषक, बरं का, स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गण संग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले. 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, बरं का, मराठी माणूस ते, आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला, बरं का. हे 3 नावं मरेपर्यंत लक्षात ठेवा. MPCच्या दृष्टिकोनाने फारच महत्वाचं आहे. 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण, आसामचे जे नेते प्रफुल्ल कुमार महंतो. तुम्हाला UPC आणि MPC मध्ये विचारतील
की 1985 मध्ये आसामसाठी जो झालेला करार आहे तो करार कोणत्या आसामी नेत्यांच्या कोणत्या आसामच्या नेत्यांबरोबर झाला, तर याचं ना उत्तर तुमचं प्रफुल्ल कुमार महंतो किंवा कोणते केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समोर हा करार झाला, तर शंकरराव चव्हाण किंवा त्यावेळी प्रधानमंत्री कोण होते, राजीव गांधी. हा हे नाव विसरू नका. आसाम मध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचे ठरले. 1986 मध्ये आसाम विधानसभेची निवडणुका होऊन आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो मुख्यमंत्री झाले. बर का, त्यांना घुसखोरांना हाकललं आणि 1986 मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि तिथले पहिले मुख्यमंत्री हे प्रफुल्ल कुमार महंतोच झाले. आतापर्यंत जर तुम्ही नीट पाहिलं तर मिझोरम मध्ये काय झालं, स्वतंत्र राष्ट्राची निर्मितीसाठी आंदोलन झालं, बरोबर आहे. आणि लाल डांगे यांनाच ज्यावेळेस राज्य मिझोरम म्हणून राज्याचे दर्जा दिलं, केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर राज्य झालं आणि ते राज्याचे मुख्यमंत्री लाल डांगे यांनाच केलं. नंतर नागालँड आलं. नागालँड मध्ये पण अशीच परिस्थिती झाली बेटा. नागालँड मध्ये पण काय झालं परिस्थिती, स्वतंत्र राज्य करण्यात आलं, पण इथं कोणताही मुख्यमंत्री तुम्हाला असं उल्लेख नाहीये, पण त्याचं नेतृत्व अंगामी झापो फिजो यांनी केलं. बर का, नेतृत्व केलंय पण मुख्यमंत्री असं कुठं झालेलं नाहीये ते. बर का, पुढं आसाम राज्याची परत तसंच झालं, बांगलादेशी हाकलण्यात आलं आणि तिथे आसाममध्ये 1986 मध्ये निवडणुका झाल्या आणि तिथेही पहिले मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंतो यांनाच केलं. आलं लक्षात. कारण भारताने ओळखलं की मिझोरम नागालँडच पुनर्रूपण आसाममध्ये होऊ शकतो, तर ते होऊ नये म्हणून डायरेक्ट मुख्यमंत्री पद ऑफर देऊन टाकलं त्यांना. बरं का, मुख्यमंत्री पदाचं त्याने काय केलं, डायरेक्ट ऑफर देण्यात आली आणि त्याने मुख्यमंत्री बनवलं. सगळं शांततेने सगळं सॉल्व्ह झालं तिथे. या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाममध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली. बघा, शांतता राखणं हे सर्वात महत्वाचं आहे. मग एखादं पद देऊन शांतता राखण्यात यश येत असेल तर काही हरकत नाही, बरोबर आहे. अरुणाचल प्रदेश 1954 मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली. बर का, 1954 मध्ये नेफा विभागाची, नेफा म्हणजे काय, नॉर्थ ईस्ट फ्रंट एजन्सी, या विभागाची निर्मिती झाली. त्याला 1972 साली अरुणाचल प्रदेश उगवत्या सूर्याचा प्रदेश, बर का, अरुण म्हणजे सूर्य, अंचल म्हणजे उगवत्या सूर्याचा प्रदेश, बर का, कारण सूर्य तिथंच उगवतो. पहिलं भारतामध्ये सूर्याचे पहिलं प्रकाश तिथंच पडते, म्हणून उगवत्या सूर्याचा प्रदेश म्हणजे अरुणाचल प्रदेश संबोधण्यात येऊ लागले. खूप सुंदर प्रदेश आहे बरं का, कधी गेलात तर निश्चित एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्याच. खूप सुंदर देश आहे बेटा. 20 फेब्रुवारी 1987 रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला. बरं का, याची एक लिस्ट करा. बरं का, रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला यूपीसी आणि एमपीसी मध्ये विचारतात कोणत्या राज्याला कोणत्या साली कोणत्या तारखेला राज्याचा दर्जा किंवा घटक राज्याचा दर्जा किंवा त्यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला, यावरती प्रश्न असतोच. तर त्याची एक लिस्टच बनवा ईशान्य भारतातील राज्यांचा. 8 राज्यांचे 8 तुम्हाला तारखा मिळतील आणि त्यांचे मुख्यमंत्री पहिले कोण झाले, कोणाच्या अध्यक्षतेखाली कोणती संघटना तयार झाली आणि ते संघटनेचं मेन मोटिव्ह काय होता, उद्देश काय होता, ते हे एवढे गोष्टी लक्षात ठेवा.
जे तुम्हाला पेपरला 9वीच्या पण मदत करणार आहे, एमपीसी यूपीसी ला पण मदत करणार आहे. आला का लक्षात रे बेटा कसा अभ्यास करायचा आहे? हा, आवडला असेल तर लाईक करा आणि इतर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यार. एवढं मेहनतीने इन्फॉर्मेशन देतो यार तुम्हाला. हा, चलो बेटा करा करा. हा, 1960 ते 2000 या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यास सुरुवात झाली होती बरं का, 1960 ते 2000च्या कालखंडामध्ये. तर केंद्र सरकारच्या खास योजना, औद्योगिकरण, शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भागाच्या मार्गावर विकासाच्या मार्गावर चालत आलेला आहे बरं का. म्हणजे या काही गोष्टीमुळे हा भाग विकास झपाट्याने होत गेला बरं का. आज ह्याच भागामध्ये एक प्रॉब्लेम येतोय बेटा बरं का, जे सध्याला E20 म्हणजेच इथेनॉल मिश्रित पेट्रोल जो आता सध्याला आपल्याकडे मिळतोय, त्या इथेनॉलची निर्मिती याच एका 8 राज्यांमध्ये एका राज्यामध्ये होते. ते राज्य कोणता ते तुम्ही सांगा. तर हे सांगण्याचं कारण हा की त्या कारखान्यांमधनं, त्या औद्योगिक कारखान्यांमधनं इतकं प्रचंड प्रमाणामध्ये धूर निघतोय. काजळी आपण म्हणतो बेटा, काजळी. ऊसाच्या कारखान्यातनं काजळी निघते ना, तर इथेनॉल बनतं कसं? ऊसाच्या रसापासून तर बनतं इथेनॉल. तर हे इथेनॉल बनवताना इतक्या मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये काजळी निर्मिती होतीये. हे काजळीमुळं किंवा त्या फ्लाय ऍशमुळं तिथं अक्षरशः प्रत्येक मनुष्यांच्या फुफ्फुसांमध्ये, लंग्समध्ये तो ऍश चाललाय, पानांवरती तो ऍश पडतोय आणि इतकं मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण झालंय की तुम्ही कल्पना करू शकत नाही. त्याच्यामुळं त्यांना स्किनचे, त्वचेचे कर्करोग, फुफ्फुसांच्या आतले कर्करोग, डोळ्याच्या आतील लाल भाग होऊन तिथे कर्करोग, असे कर्करोगांची समस्या तिथं निर्माण किंवा उद्भवू शकतात बरं का. अशा समस्या तिथं सध्याला चालू आहेत आणि त्यावरती सपशेल दुर्लक्ष केंद्र सरकारकडनं होत आहे बरं का. हे मी नाही, सगळे पर्यावरण प्रेमी म्हणतात. जर यावरती तुम्हाला काही जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता इंटरनेटवरती. याचे परिणाम, दुष्परिणाम, पर्यावरणीय दुष्परिणाम तुम्ही पाहू शकता. आज एआयचा प्लॅटफॉर्म तुम्हाला सगळ्यांनाच उत्कृष्टरित्या सगळे इन्फॉर्मेशन देतो. त्यामुळे आपल्या केदार कोचिंग क्लासेसमध्ये असे इन्फॉर्मेटिव्ह कोर्सेस आपण लॉन्च केलेले आहेत कॉम्प्युटरच्या क्लासेसच्या अंतर्गत. तर एआयचा कोर्स, मास्टर कोर्स आपण यामध्ये लॉन्च केलेला आहे, जो की 1 महिन्याचा कोर्स आहे. ज्याही मुलांना एआयचा कोर्स करायचा आहे, ज्यामध्ये प्रॉम्प्ट क्रिएशन, प्रॉम्प्ट कसं द्यायचं एआयला, कोडिंग करून कसं करून घ्यायचं, कोडिंग कसं सॉल्व्ह करायचं, इमेज क्रिएशन, व्हिडिओ क्रिएशन, असे अनाथ अतंग इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुमचे स्किल्स एनहान्स होऊ शकतात आणि तुमच्या सर्वांगीण विकास तुम्हाला करता येतं. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला जे काही असे इन्फॉर्मेशन माहिती घ्यायची आहे अन्य कोर्सबद्दल, तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. ओके, आपले क्लासेस दोन्ही ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस अवेलेबल आहेत. लिमिटेड बॅचेस असतात बेटा, तर लवकर एनरोल करून घ्या, कॉन्टॅक्ट करा. ओके, सो येऊया आपल्या पुढच्या पार्टवरती या टॉपिकच्या, नक्षलवाद बरं का. नक्षलवाद हा फार महत्वाचा विषय भारतासाठी राहिलेला आहे, जो आजही आपल्याला छळतोय आणि आपल्या समोर आहे, सर्व जनसामान्यांसमोर. नक्षलवाद असूच नये. तर पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यात नक्षलबारी येथे ही चळवळ सुरू झाली बरं का. नक्षलबारी येथे ही सुरुवात झाली बंगालमधील, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग येथे. खूप सुंदर देश आहे बेटा दार्जिलिंग, तुम्हाला माहितीच आहे. हा पर्यटन साठी सर्वात फेमस आहे. तिथं ट्रेन हेही प्रसिद्ध आहे. तर अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना संघटित करून 1967 मध्ये नक्षलबारी भागातील काही शेत जमिनींच्या भोवती लाल झेंडा रोवून पिकांचा ताबा घेतला. काय त्या शेतीच्या पिकांचा ताबा घेतला बरं का. 1967 साली लाल झेंडा रोवून व त्याला मुक्त प्रदेश म्हणून नक्षलवाद्यांनी घोषित केले. डायरेक्ट घोषितच करून टाकले यार. हे आता मुक्त प्रदेश आहे, याच्यावरती कुठलाही भारताच्या शासनाचा कंट्रोल नाही. या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या
त्यास नक्षलवादी चळवळ म्हणतात. यालाच नक्षलवादी चळवळ आपण म्हणतो. तर जमीनदारांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कृषी समित्या स्थापने, मोठ्या जमीनदारांच्या जमिनी बळकावणे, त्यांचे कुळांमध्ये वाटप करणे ही या चळवळीची सुरुवातीची उद्दिष्ट होती. बरं का. कुळांमध्ये म्हणजे काय? आता उदाहरण समजा मी एखादा जमीनदार आहे आणि मी काय केलेले, काही शेतकऱ्यांचे, तुमच्यासारखे काही शेतकरी आहेत, मी त्यांच्याकडनं जमिनी बळकावले, पैसे देऊन, व्याजदर जास्त धरून, व्याज न फेडलं, असे काही कारण देऊन मी जे जमिनी बळकावले ते. आता तुम्ही मला तर हे तर अन्याय आहे, या विरुद्ध तर तुम्ही आवाज उठवला तर चांगलीच गोष्ट आहे. पण ह्या पाठीमागं त्यांनी काही चांगले जे जमीनदार आहेत त्यांची सुद्धा जमिनी हिसकावण्याचे प्रयत्न चालू केले आणि त्यांच्या कुळांमध्ये, त्यांच्या लोकांमध्ये ते वाटण्याचं काम सुरुवात केली. हे त्यांची काही उद्दिष्ट होते. बरं का. ही उद्दिष्ट विसरायचं नाही आहे. तर पुढे ही चळवळ आपल्या उद्दिष्टांपासून दूर गेली. शासनाचे कोणतेही उपक्रम किंवा कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचू न देणे यासाठी नक्षलवादी चळवळीने दहशतवादाचा आश्रय घेतला. कळलं का? का हे आपण आता अभ्यास करतोय. तर मी याला लाल कलर देतो किंवा पिंक कलर करतो. ओके. तर तुम्हाला सहज लक्षात राहील. लोकशाही व्यवस्था अमान्य करून समांतर व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न नक्षलवादी करू लागले. लोकशाही व्यवस्था हे नाही, लोकशाही नाही चालणार, हे आम्हाला अमान्य आहे. समांतर व्यवस्था, सगळ्यांना समसमान व्यवस्था मिळायला पाहिजे. याला जास्त त्याला कमी नाही, त्याला जेवढं मिळालं तेवढं मला पण मिळायला पाहिजे. या हेतून नक्षलवाद हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेपुढील आव्हान ठरू लागला. बर का. नक्षलवादी चळवळीचे सुरुवातीचे प्रमुख केंद्र पश्चिम बंगाल होते. बरं का. सुरुवातीचे जे केंद्र आहे पश्चिम बंगाल होते. पुढे ती चळवळ आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणमचा काही भाग, बर का, याच भागामध्ये आपले राजीव गांधी जे होते प्रधानमंत्री, त्यांची काय निर्गुण खून करण्यात आली होती, हेलिकॉप्टर दुर्घटना करण्यात आली होती. तेलंगणामधील करीमनगर, आदिलाबाद, छत्तीसगड मधील बस्तर, नांदगाव, सुकामा, छत्तीसगड मधील बघा, महाराष्ट्रातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर काही भाग, आणि मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला, ओडिसातील कोरापुट येथे पसरली. बर का. तर आपण एक खूप प्रसिद्ध मूवी पाहिलं होतं बेटा, जे नक्षलवादी यांच्या याच्यावरती होतं बेटा आधारित, जे त्यांचा एक चांगला व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये आला होता. त्या मूवीचं नाव ज्यांना माहिती आहे ते टाकू शकता. चला मी हेल्प करतो. पानसिंग तोमार त्या पिक्चरचं नाव आहे. ठीक आहे. तर ते पिक्चर ह्याच घटनेवरती, नक्षलवादी घटनेवरती आधारित आहे. तर आपला प्रभाव कायम राहावा म्हणून सशस्त्र अशी पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी, काय पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी PLGA या संघटनेची स्थापना त्यांनी केली आणि हा संघर्ष अद्यापही चालू आहे. तर का, या संघटनेचं नाव नीट लक्षात ठेवा. हे MPSC च्या इंटरव्ह्यूला खास करून विचारला जाणारा प्रश्न आहे. बरं का. जर तुमचा इतिहास पक्का आहे आणि तुमच्या इतिहासातला हा अभ्यास पक्का असेल तर तुम्हाला प्रश्न विचारला जाणार, किंवा तुम्ही इतिहास विषय जर UPSC ला निवडला असेल किंवा MPSC ला निवडला असेल तर तुम्हाला हा प्रश्न येतो बेटा. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न येतोच. ज्यांनी आर्ट्स मध्ये इतिहासामध्ये आपली ग्रॅज्युएशन आणि आपलं स्नातक आणि स्नातक स्तर म्हणजेच तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यांना हे येणारच आहे. आता बघणार आहे जमातवाद. बरं का.
जमातवाद या आता पण जे काही शिकवलं ते कळायला करे तुम्हाला. त्याचे स्थानं दिलेले आहेत, ते स्थानं महत्वाचे आहेत. तुम्हाला स्थानं पेपरला लिहायचेच आहेत. नक्षलवाद हा प्रश्न पेपरला येतोच, खूप अत्यंत महत्वाचा हा पार्ट आहे. याला 100% तुम्हाला करायचंच आहे. एक तर नक्षलवाद किंवा जमातवाद हे दोन पैकी एक क्वेश्चन तुम्हाला येतोच पेपरला. 3 मार्काचा प्रश्न आहे. जमातवाद हे आपल्या देशाच्या एका पुढील एक गंभीर आव्हान आहे. तर संकुचित धार्मिक अभिमानातून जमातवाद निर्माण होतो. संकुचित धार्मिक अभिमानातून तर का हा जमातवाद निर्माण होत असतो बेटा. ब्रिटिशांनी आपल्या देशात जमातवादाचे बीज पेरले. कोण पेरले? ब्रिटिशांनी. आपल्या देशात विविध धर्माचे लोक शतकांपासून गुण्या गोविंदाने राहत आलेले आहेत. एखाद्या समाजात भिन्न भिन्न धर्माचे लोकांची वस्त्या असणे व त्यांनी आपापल्या धर्माचा योग्य तो अभिमान बाळगणे यात वावगे काहीच नाहीये. बरोबर आहे की नाही? वाईट आहे का काय यात? नाहीये. पण जेव्हा या धर्माचे अभिमानाचा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर दुराभिमानात झाल्या वाचून राहत नाही. प्रत्येकाला मग आपलाच धर्म श्रेष्ठ आणि बाकीचे सर्व सर्व तुच्छ वाटतात. यातून धर्मांधाता येते. काय ते? धर्मांधाता येते. बर का? आता सध्याला हे भारतात हाच प्रकार चाललाय. हिंदू मुस्लिम बरोबर आहे, सिख ईसाई असे काही प्रश्न, हा कृषित असे काही प्रश्न आपल्या इथं सध्याला चालू आहेत. खास करून हिंदू मुस्लिम सगळ्याच नागरिकांना माहिती आहे. हा खूप ज्वलंत प्रश्न आपल्या भारतामध्ये चालू आहे रे बेटा. बरोबर आहे की नाही? आमचा धर्म श्रेष्ठ, त्यांचा धर्म असा आहे, त्यांच्या धर्मात असं चालतं, आपल्या धर्मात असं चालतं. बेटा मला तर एक म्हणतो, आपल्या घरात काय अडचणी आहेत हे सोडून आपण दुसऱ्या धर्माच्या ह्याच्यात का लक्ष द्यायचं? मी तर म्हणतो आपले प्रश्न आपण सोडून घ्यायचे आणि इतर धर्माचा जो प्रॉब्लेम आहे तो ते सोडवतील. पण भारत हा धर्म नाही आहे, एक लोकसंस्कृती आहे. यामध्ये धर्म आपण करत जर बसलो तर आपण आपल्याच भारताचं काय करतोय, जे महानता आहे आपण हाताने कम करतोय. आज जगामध्ये गेलं तर आज भारताचं नाव ज्या पद्धतीने घेतलं जातं तो आज राहिलेला नाही बेटा. बरं का? सो आज आपल्याला गरज आहे की आपण काय अँगलने विचार करतो. मला असं म्हणायचं नाही मी कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही बेटा, सगळे पक्ष चांगले आहेत. पण ही जर विचारधारा जर सोडली बेटा आणि आपण पुढे गेलो तर चांगला एक विकास, आपलं एक समाज, भारत एक समाज असा विचारधारा जर आपण जर पुढे गेलो ना, खरंच हे भारत खूप सुंदर होऊ शकतो. भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर हेगडेवार यांनी कशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली? कशाला त्यांनी लोक चळवळ उभा करून भारताला स्वतंत्रता प्राप्त करून दिली? कशासाठी हो? एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताचं नाव एवढं मोठं का केलं? मनमोहन सिंग यांनी आर्थिकदृष्ट्या भारताला एवढं महान का केले? काहीतरी योगदान आहे ना त्यांचा. भारताला आपल्याला बनवायचं एक महान राष्ट्र, बरोबर आहे? तर हे तवाच आपलं होऊ शकतो रे बेटा. हे सगळ्या गोष्टी आपण सोडल्या पाहिजे. हे तुमच्यावरती आहे, स्वतःवरती आहे की काय घेणं आणि काय न घेणं. बरं का? तर धर्मांधता हा जमातवादाचा पाया आहे. धर्मांधतेमुळे व्यापक राष्ट्रीय हिताचा विसार पडतो. भिन्न दरम्यानचा एकमेकांवरचा विश्वास उडतो. परस्परांविषयी त्यांना संशय वाटू लागतो, जो सध्याला चालू आहे. परधर्मीय देशबांधवांना शत्रू लेखले जाते, सध्याला चालूच आहे.
आपली तुलना भारताच्या इतर महान रेस्टॉरंट बरोबर करण्यापेक्षा तुलना करण्यापेक्षा आपण नेहमी आपल्या शेजारच्या देशाबरोबर करतो, जे की चुकीचं आहे. त्याची तुलना होऊ शकत नाही. अरे भारत भारत लई पुढे आहे त्याच्या विकासाच्या बरोबर. बर, अजूनही भारताच्या शेजारचा देश आहे चायना, त्याच्या बरोबर कधीच करत नाही. केलं पाहिजे यार त्याच्या बरोबर. एकमेकांच्या सणासुदीच्या प्रसंगी एकत्र येणे कामी कमी होऊ लागले. बरोबर आहे. नागरिक म्हणून सर्वांनी रासत मागण्यांसाठी व हक्कांसाठी संघटित होणेही अशक्य होऊन बसते. बरोबर आहे ना. तुम्हाला एखादी मागणी करायची आहे, तुम्ही एकटे पुढे जाऊन करू शकता का? अहो, ज्यावेळेस सगळे लोक एकत्रित येऊन संघटित होऊन तुम्ही एखादं हक्क मागता का, त्यावेळेस तुमचे हक्क का पूर्ण होत नाहीत? का सरकार तुमच्या समोर झुकणार नाही? बरोबर आहे. तुमचे हक्क तुम्ही विचारायला तर सुरुवात करा, आवाज तर उठवा. हे अभ्यासण्यासाठी महत्वाचं आहे, त्यामुळे निळा रंग देतो. कारण धर्मांधतेमुळे काय होऊ शकतो, त्याचे काय कारण आहेत, ते कारणच इथे दिलेले. धर्मांधतेमुळे भोवतालच्या घटनांकडे माणसांकडे बघण्याची दृष्टीच क्लुषित होते. क्लुषित म्हणजे दूषित होते. हा हा शब्द लक्षात ठेवा, क्लुषित. दूषित म्हणजे दूषित. काही लोक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांचा विचारही आपापल्या धर्माच्या चौकटीतूनच करू लागतात. माझा धर्म आणि मी माझंच बघणार, दुसऱ्या धर्माचं मी बघणार नाही, मला लेणं देणं नाही. ओके, चांगली आहे, पण तेच तू बटा छोट्या पातळीवरती केलं चांगली गोष्ट, मोठ्या पातळीवरती लोकांना भडकवण्याचे काम करू नये असं म्हणतो. आपण विशिष्ट धर्मांचे असल्यामुळे राजकारणात प्रभावशून्य आहोत असे सर्व धर्मातील काही व्यक्तींना वाटते. आपल्यावर सतत अन्याय होतो आहे अशी त्यांची समजूत होते. आपल्या समाजाबाबत सरकार पक्षपातच करत आहे अशी भावना बाळगते. बर का, तुम्हाला माहितीच आहे मी थोडक्यात काय म्हणालो आहे. जे सध्याला चालू आहे तो की हिंदूवरती अन्याय होतोय, हिंदूवरती अत्याचार होतो, काही संघटनांमार्फत केलं जातं. बरं का, मी पक्षाचं नाव घेत नाही, संघटनांमार्फत केलं जातं. उघड उघड तर काही पक्ष बोलतातच. हा, तर काही संघटने सुद्धा आहेत, ते पण बोलतात. असं बोलू नये बेटा, चुकीचा असतो. हा, आता तर असे काही संघटनेचे लोक, त्यांचे काही लोक सध्याला शासनात आहेत, पदावरती आहेत शासनाच्या. कसं होऊ शकतो? हा, विचार करायची गोष्ट आहे. अशा अवस्थेत ते आपल्या धर्माविषयी धर्म बांधवांविषयी हळवे बनतात. ओके, आपल्या धर्माच्या लोकांबाबत कोणी काही बोलेल किंवा धार्मिक प्रतीकांचा कळत नकळत कोणी अपमान केला तर ते दंगली पेटतात. बरोबर आहे. अरे, कोणी आपल्या धर्माबद्दल बोललं तर कुणाच्या धर्माची भावना दुखवणार नाही. बरोबर आहे, दंगली पेटणार ना. तर दंगली कसे पेटतात, हे अशी भावना दुखवून पेटतात. त्याची सुरुवात बीजे कुठले पेरले जातात, तर धर्माविषयी गैरसमज निर्माण करून, ही त्याची बीज आहेत. शेकडो निरअपराध जीव मारले जातात. शेकडो निरअपराध जीव मारले जातात. बरोबर आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होतो. उदाहरणार्थ आहे, आजूबाजूची दुकान वगैरे फोडली जातात, गाड्या फोडल्या जातात, आगी लावली जातात, दुकाने पेटवली जातात, बाजार खराब केल्या जातात. हा, सरकारी मालमत्ता जी आहे, बस वगैरे, त्याचं नुकसान केलं जातं, कारले फोडले जातात, कारल्यातले वस्तू तोडल्या जातात. त्याला कर कोण भरतो? आपणच त्याला फोडतो. मग मूर्ख कोण? आपणच आहे. अहो, आंदोलन छेडा, आवाज उठवा ना. तोडफोड करण्यात काय अर्थ आहे? मूर्खपणा आहे, मूर्ख. घरातलं लेकरू जर चुकीचं वागत असेल तर आई वडील मारतात का? का तुम्ही आई वडिलांना मारता? हो, बोलता ना. बोलण्यातून मार्ग सुटतो, आवाज उठवल्याने मार्ग सुटतो. बरोबर आहे. ठीक आहे. सार्वजनिक शांतता नष्ट होते
यातून सार्वजनिक शांतता नसतो, ते एकोपा नसतो तो बेटा. तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच काय करता, स्वतःच्या यंत्रणेला, स्वतःच्या शांततेला नष्ट करून टाकलेले आहे बरं का. दंगलीतील कटू आठवणींमुळे माणसांचे मन दुखवतात आणि ते दुरावतात आणि एकमेकांबद्दल विश्वासाला तडा जातो. काही लोकांच्या स्वार्थतेसाठी दंगली घडून आणतात आणि नुकसान आपलं होतो. त्यामुळं आपण कशा पद्धतीने विचार करून आपण आवाज उठवला पाहिजे याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण अभ्यास कशासाठी करतो बेटा, शिकवलं कशासाठी, सरकारच शिकवायला लागले या गोष्टी. मी तर काही शिकवत नाही, मी बाहेरचं पलीकडचं शिकवत नाही, पण यातनं आपण काय उद्देश घेतला पाहिजे, काय बोध घेतला पाहिजे, हे तितकं महत्वाचं आहे का नाही. उगं धर्मांमध्ये आपण उगं ते निर्माण करायचं आणि एकोपा सत्यानाश करून घ्यायचा आणि बंधुता विसरून जायची आपण. आणि कुठला सण आला की मी तुझ्या घरी, तू माझ्या घरी, एकमेकांचा सण साजरा, आणि इतर दिवस सण संपला की मग तू कोण मी कोण, परत तेच पहिल्या पाडा 55. करू नये बेटा, करू नये. याचा फायदा इतर देशांतील लोकांना होतो, त्यांची प्रगती होते आणि त्या लोकांना हेच हवंय की याचा विकास थांबला पाहिजे आणि आपला विकास वाढला पाहिजे. आज लई मोठी गोष्ट बोलतोय मी. इतर देश या पद्धतीने विकास करतात, या देशांमध्ये जी विकसित देश असतात, ज्यांचा विकास खूप वेगानं होतोय, त्यांच्या लोकांमध्ये धर्मामध्ये पेटवायचा विषय, त्यांना डायरेक्ट फंडिंग करायचं, अस्थिरता निर्माण करायची आणि आपल्या देशामध्ये व्यवस्थित प्रगती करायची आपल्या लोकांची. आणि त्या लोकांना, जे चांगले लोक आहेत, हुशार लोक आहेत, त्या लोकांना, स्थानिक लोकांवर, स्थानिक याच्यावरती रोजगार मिळत नाही, मग ते लोक येतात परदेशामध्ये आणि या लोकांना ते स्वस्तामध्ये उचलतात. कळालं का हे मोनोपोली कशी चालली जगामध्ये. तर तुम्ही तुमच्या देशाचा अभिमान बाळगा रे, स्वच्छता ठेवा, रस्त्यावरती कचरा टाकू नका, स्वच्छता ठेवा, झाडं वाढवा, झाडे जगवा, परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. आलं का लक्षात. तुमच्या मित्रांमध्ये, मैत्रिणींमध्ये बंधुता ठेवा, भाऊ बहिणींची भावना ठेवा आणि देशाला एक अभिमान होईल असं कार्य करा, आवाज उठवा. मग कोणी सत्तेत असो, विरोधक असो किंवा सध्याला जे सत्तेत असो, त्यांना आवाज उठवा, तो तुमचा हक्क आहे, उठवलाच पाहिजे. कारण हे आपण शिकवतोय, हे सरकारने शिकवलेलं आहे, पाठ्यपुस्तकात आलेलं आहे, हे तुमचा हक्क आहे, तुम्ही बोललंच पाहिजे, राईट आहे तुमचा तो. माणसातील विश्वास हाच एक सहजीवनाचा आधार असतो. तो तुटला की सामाजिक एक्यास तडा जातो. सामाजिक एक्याशिवाय राष्ट्रीय ऐक्य कसे साधणार हो तुम्ही, कसं साधणार सांगा. मी आता जे बोलतो तेच आहे. म्हणून आपण सर्वांनी या धार्मिक जमातवादाचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करणे आवश्यक आहे. त्यासाठी भिन्न धर्मीय लोकात आपण मिसळले पाहिजे, परस्परांच्या सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे. फक्त त्या सणा उत्सवापुरतेच मर्यादित न राहता इतर काही सुद्धा आपण सहभागी राहिले पाहिजे. परस्परांचे सण उत्सवात सहभागी झाले पाहिजे. एकमेकांच्या चांगल्या चालीरीती, सदाविचार आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्या सामाजिक वा आर्थिक प्रश्नांकडे आपण तर्कशुद्ध पद्धतीने पाहता आलं पाहिजे. त्यांचं लोकांचा एकूण दंगली पेटवण्यात किंवा भांडण करण्यात किंवा हुज्जत घालण्यात अर्थ नाहीये बरं का. ते त्यांचे शेकतात आणि त्यांचे खुर्च्या सेफ ठेवतात, त्यांच्या लेकरांचं भविष्य बनवतात. तुमचं काय, तुम्ही बोंबलत बसता. अशा लोकांपासून सांभाळून राहा. कारण ते मन आहे हिंदीमध्ये, शेर के मुखवटे के पीछे लोमडी छुपी है. ओके, हे लोमड्यांना ओळखायला शिका. तुम्ही आता नवीला आलात, एवढं सुजान आहात. ओके, या प्रश्नांची धर्माशी गल्लत करता कामा नये. मग कोणताही पक्ष असो रे, कोणताही पक्ष असो, कोणताही संघटना असो. धार्मिक सुलोका बिघडतो, त्याला आर्थिक, राजकीय, ऐतिहासिक अशी कोणतीही कारणे आहेत. अशा प्रश्नांना आपण शोध घेतला पाहिजे बरं का. आपण शोधले पाहिजे. जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्यास बळकटी आणण्याचा हाच एक मार्ग आहे. एमपीसीला स्मार्ट उत्तर, एमपीसीचा स्मार्ट उत्तर या लाल रंगामध्ये मी दिलेलं आहे तुम्हाला. इंटरव्ह्यूला तुम्हाला विचारतात
जमातवाद नष्ट करून राष्ट्रीय ऐक्य बळकटी आणण्याचा कोणता मार्ग आहे? तर हे दिलेलं आहे. धार्मिक सलोखापासून दिलेलं आहे बघा. हा, मी इथं कलर देतो तुम्हाला बघा. हा, धार्मिक सलोखा इथून ते तुमचा हा आहे. हे तुमचा स्मार्ट उत्तर असलं पाहिजे एमपीसीच्या दृष्टिकोनाने. हा, माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, प्रदेशवाद हा आता आपण अभ्यास करणार आहोत. प्रदेशवाद, बरं का. ठीक आहे. हे जो पार्ट आहे आपण हा व्हिडिओ लेंथ मोठा होतोय, सो हा पार्ट आपण उद्याच्या पाठामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो आशा करतो तुम्ही अभ्यास करा आणि काही कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत ते टाका. ओके, ठीक आहे. आशा करतो की तुम्ही उत्तर द्याल आणि व्हिडिओ खरंच जर माझी मेहनत खरंच बेटा खरंच आवडत असेल तरच लाईक करा, तरच शेअर करा. इतरांना ही सांगा शेअर करायला, त्यांनाही लाईक करा सांगा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करून प्लीज सपोर्ट करा. हा माझा चॅनल असून हा आपला चॅनल आहे बेटा. आपल्या सगळ्यांसाठी मी बनवलेला आहे. चांगलं इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतोय. प्लीज वाटलं तर सपोर्ट करा या तुमच्या सराला, निलेश सरांना, नाहीतर करू नका प्लीज. हा, वाटलं तर प्रेम द्या, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, सो भेटूया बेटा उद्याच्या लेक्चरमध्ये आणि अभ्यास करत राहा रे. काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. ठीक आहे. सो भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोवर मला रजा द्या, अभ्यास करत राहा. बाय. ओके.